शिवसेना पक्ष आणि चिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। ठाकरेंकडून आज पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामंत युक्तिवाद करतील। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे, पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना कसा? ठाकरेंच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा हा हल्लाबोल। सिब्बल न्यायमूर्ती नाही, मी दिलेला निर्णय शाश्वत। राहुल नार्वेकर यांची सिब्बलांच्या युक्तिवादावरती प्रतिक्रिया। तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला। सिब्बलांच्या आरोपांवरती राहुल नार्वेकर यांचं हे स्पष्टीकरण। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार, आमदार अपात्र झाले असते तर त्यांच्याकडे बहुमत राहिलं नसतं। अध्यक्षांनी विधिमंडळातील बहुमताचा विचार केला। कपिल सिब्बल यांचा हा निशाणा। शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते आमदार मंत्री झाले। आमदार म्हणजे पक्ष नाही। शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र। सिब्बल यांच्याकडून 10व्या अनुसूचीचा दाखला। शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं? गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? सिब्बलांचा युक्तिवाद। त्यानंतर सवाल, 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं तर कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही, सिब्बलांचा युक्तिवाद। रोहित पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीची स्तुती। सिंदखेड राज्यासाठी अर्ध्या तासात 50 कोटींचा निधी मंजूर। एकनाथ शिंदेंनी अर्ध्या तासात निधी मंजूर केला। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तर विरोधक असलो तरी चांगलं ते चांगलं म्हणायला हवं, रोहित पवार यांचं हे वक्तव्य। दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम, उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज। मोदी फडणवीस भेटीवरती संजय राऊतांचं हे विधान। फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असंही वक्तव्य। माझ्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणीही काही बोलू दे, मी महाराष्ट्रामध्ये राहणार असल्याचा पुनरुच्चार केला। देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते सध्या पार पाडतायत, मला त्यांचा अभिमान आहे। फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। फडणवीस दिल्लीमध्ये जाणार, राऊतांना हे दिवा स्वप्न कुठून पडलं? महाराष्ट्राचं नेतृत्व करायला देवेंद्र फडणवीस सक्षम, शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर। रोहित पवार अजूनही कच्चा लिंबू, त्यांना पूर्ण माहिती नाही। फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आशिष शेलार यांचीही प्रतिक्रिया। देव पाण्यात ठेवूनही देवाभाऊंच्या नेतृत्वाला धक्का लागणार नाही, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। देवाभाऊंना हटवण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी स्वप्नच महाराष्ट्राची जनता भंग करेल, बन यांचा पलटवार। रस्ते आहेत तर अपघात होणारच, खड्ड्यांवरून राज्यभरामध्ये बळी जात आहे आणि असं असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदाराचं चीड आणणारं हे वक्तव्य। भोरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 11 वर्षीय चिमुकल्याचा झाला मृत्यू। 11 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा आमदार शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का, असा देखील सवाल। संपूर्ण नाशिकला खड्ड्यांमध्ये घालण्याचं काम गिरीश महाजन यांनी केलंय। भास्कर जाधव यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ही टीका। याचं प्रमोशन म्हणून महाजन यांना पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं, भास्कर जाधव यांचा टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर। कुंभमेळा नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री आढावा घेण्याची शक्यता। कुंभमेळ्याचं काम, रस्त्यांवरती पडलेले खड्डे, यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून घेरलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये घेऊन जावे। खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख रुपये द्यावे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून आता संजय राऊत यांची ही टीका। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झाले, त्यांना शुभेच्छा, पण नाशिकमध्ये खड्डे बुजवण्याचं मोठं चॅलेंज आहे। भुजबळांचा गिरीश महाजनांना खोचक शुभेच्छा। कुंभमेळ्यापूर्वी पालकमंत्र्यांनी काम करायला हवं असाही सल्ला। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं माझं महत्त्व कमी झालेलं नाही, असंही भुजबळांचं विधान। मुंबईमधील आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगेंचं ओबीसी समाजाचं पत्र। आझाद मैदानावरून पुन्हा एकदा ओबीसी मराठा वाद पेटण्याची शक्यता। आझाद मैदानातील आंदोलनासाठी ओबीसीनं आधी परवानगी अर्ज केला, मंगेश ससाणे यांची माहिती। मनोज जरांगेंकडूनही 29 ऑगस्टला आझाद मैदानाची करण्यात आली पाहणी। जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा आरोप। डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामलीला मैदानामध्ये आंदोलन करणार, तायवाडेंची माहिती। मनोज जरांगे यांच्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून आंदोलनाची घोषणा। काहीही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार, ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाही, हाके यांचा आरोप।
आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्रभरामध्ये हाकेंचा गावोगावी बैठकांचा सपाटा सुरू. हाकेंकडून चलो मुंबई आंदोलनाची घोषणा करण्यात आली. दरम्यान आज बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यामध्ये ओबीसी बांधवांची बैठक. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाही. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल? ओबीसींवरती घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. बीडच्या गेवराईमधील ओबीसी मेळाव्यातून हाके लवकर गेले, त्यामुळे नवनाथ वाघमारे यांची टीका. कुणाचं ढेकळाचंही काम नाही, कुणाची काय गणित आहेत हे मला माहीत आहे. वाघमारेंची हाकेंचं नाव न घेता टीका. नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात बार्शीमधील सकल मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस दिलं जाणार. मराठा समाजाचे नेते डॉक्टर कपिल कोरके यांच्याकडून बक्षीस जाहीर. नवनाथ वाघमारेला पहिल्यांदाच मारेल त्याला 10 लाख रुपये बक्षीस. जातीय जनगणनेतून ओबीसी प्रवर्ग वगळणं हे मोदी सरकारचं मोठं कारस्थान आहे. काँग्रेसचा केंद्र सरकारवरती गंभीर आरोप. जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना न ठेवल्यानं सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याचंही विधान. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकास कामांची चौकशी करण्याची मागणी केल्यानं माझ्या प्रभागातील निधी शून्य करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा हा आरोप. एसआयआर अभियानाच्या दृष्टीने प्रदेश भाजपची महत्त्वाची बैठक. मुंबई भाजपच्या दादरमध्ये पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. आगामी काळातील संघटनात्मक बाबी एसआयआर नियोजनावरती बैठकीत मार्गदर्शन केलं जाईल. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या बैठकीला राहणार उपस्थित. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवरती कारवाईचा आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हा गंभीर आरोप. सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. धाराशिवमध्ये कुठेही रिसॉर्ट बांधण्यासाठी जमीन घेतलेली नाही, त्यांच्यावरती कारवाई होऊ नये म्हणून माझ्यावरती आरोप. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या आरोपांनंतर सरनाईकांचा पलटवार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगेंविरोधात तक्रार. वंदे मातरम सामूहिक गायनामध्ये अडथळा आणल्याचा आरोप. भाजपचे नगरसेवक नंदलाल गवळी यांच्याकडून तक्रार देखील करण्यात आली दाखल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय. पुणे रिंग रोड विस्तारासह मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13च्या प्रकल्पाला निधी मंजूर. 6 महिन्यामध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे फडणवीसांचे निर्देश. पान मसाल्याच्या कारवाईला उशीर झालाय, पण योग्य कारवाई सुरू. प्रतिबंधित उत्पादनाच्या जाहिरातीमुळे कलाकारांना 10 लाखांचा दंड. पान मसाल्याची निर्मितीच झाली नाही तर प्रसार थांबेल. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची भूमिका. राज्यात एफडीएकडून उत्तम कारवाई सुरू. एफडीएची कारवाई सुरूच राहणार. एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाई संदर्भात मला आनंद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अन्न औषध विभागाच्या कारवाईचं करण्यात आलं कौतुक. मुंबईमधील अंधेरी, खार आणि चेंबूरमध्ये एफडीएची कारवाई. अंधेरीमध्ये कॅफे सिफारिश, खारमधील प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंटवरती धाड. चेंबूरमधील झेप्टोच्या गोडाऊनवर देखील एफडीएची धाड. छत्रपती संभाजीनगरमधल्या ब्लिंकेटच्या 2 आस्थापनांवरती एफडीएने कारवाई केली. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. एफएसएसएआय आणि अन्न परवाना तात्काळ निलंबित. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणामध्ये आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा. माजी आमदार राजकुमार पटेल यांचीही मागणी. अमरावतीच्या मेळघाटमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून विचारपूस. तर उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांना धीर दिला. संस्थाचालकांना सरकार आणि स्थानिक प्रशासन पाठीशी घालत असल्याचा वानखेडे यांचा आरोप. मराठीच्या सक्तीसंदर्भात आज परिवहन विभागाची बैठक. बैठकीमध्ये मंत्री सरनाईक कारवाईची दिशा ठरवणार. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या परवान्याची आकडेवारी काढा. मंत्री सरनाईकांचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे आदेश. रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी बोलणार नाही. उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्यांचा सरनाईकांना थेट आवाहन. तर सक्ती केल्यास मराठी बोलणार नाही अशी भूमिका स्पष्ट. मराठीची सक्ती नाही, मराठीची भक्ती आहे. रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया. मी देखील रिक्षा चालवली आहे, त्याचा मला अभिमान आहे. अमराठी लोकांसोबत मराठीमध्ये संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी, अशी शिंदेंची प्रतिक्रिया समोर. अर्जुन पुरस्कार 2025च्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या 2 बुद्धिबळपटूंचा समावेश. ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कारासाठी 17 खेळाडूंची करण्यात आली निवड. यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता 70%वरती. स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हिंगोलीमधील लिंबाळा मक्ता या गावामध्ये दिपकेंचा लिंबाळा मक्ता गावातील नागरिकांसोबत संवाद. राजकारणामध्ये नसताना आम्ही महिनाभरात बदल घडवला. आंदोलनाबाबत दिपकेंची प्रतिक्रिया समोर. रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातील चिखली या ठिकाणच्या निखिल मोहिते यांना एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश. विक्रीकर, निरीक्षक, सहाय्यक निबंधक या दोन्ही पदांवरती निवड होण्याचा मान मिळवला. पुण्यातल्या हिंजवडे आयटी पार्कमध्ये आदित्य ठाकरेंकडून पाहणी, तर हिंजवडे आयटी पार्कमधील समस्या आदित्य ठाकरेंनी जाणून देखील घेतल्या. यावेळेस त्यांनी आयटी इंजिनियर सोबत चर्चा केली. धीरज परदेशी हत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी, तर संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, गोपीचंद पडळकर यांचा जबाब नोंदवा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळे यांचीही मागणी. अहिलानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती. आरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन. सीसीटीव्ही नसतील तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. कोकण बोर्डाचं महत्त्वाचं हे पाऊल. 175 केंद्रांची तपासणी करत गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. धर्मस्वातंत्र्य कायदा 28 तारखेपासून राज्यामध्ये लागू होणार. महाराष्ट्र शासनाकडून राज्यपत्रात अधिसूचना देखील प्रकाशित. रक्षाबंधनच्या दिवसापासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होणार.